अनिता किचन मधून बोलते. चला मी एक तुम्हाला आहे ना छान असा मस्त एकदम तुम्ही कसं पिझ्झा वगैरे खाता तसं तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, कोथिंबीर, हळद, मीठ, तिखट आणि गव्हाचं पीठ घेऊन मी तुम्हाला पिझ्झा कसा घरातल्या घरात लगेच जेवता जेवता आपल्याला टेस्टी पिझ्झा बघा लगेच ते बघा. थोडी कोथिंबीर टाकून एकदम थोडी टाकली आहे ह्याच्यामध्ये. तर मी हे पीठ मळायला घेते, मळते. आता हे मळताना एक गोळा पटकन करते. कसं हातावर थापायचा आपण लाटणी पोलपाट, म्हणजे लाटणं न लावता मी तुम्हाला पिझ्झा दाखवते हाताने. मी डोसा म्हटला तरी चालेल. छान एकदम सुंदर. थोडं तेल टाकायचं आपल्याला. सर्व तिन्ही पीठ मी मिक्स करून घेतले. हे बघा मी चांगल्या प्रकारे मळून घेतलेलं आहे बघा. असं मी छान असं मळून घेतलंय. तर स्वच्छ हात धुते, मी तुम्हाला दाखवते. स्वच्छ आहेत की नाही. कागद घ्यायचं, एक पोलपाट घ्यायचे, पोलपाट वरती तुम्हाला पद्धतशीर दाखवते काय बघा. मी अजिबात लाटणं घेतलेलं नाहीये. तुम्ही रोटी खाता ना, रोटी अशा प्रकारे आपण पिझ्झा करायचा. 3 पीठ एकत्र करून रोटीच आहे. रोटी म्हणा, पिझ्झा म्हणा, जे म्हणा ते फक्त टेस्टी लागणार, सुंदर एकदम खायला. माझ्या इथे ना मोबाईल आहे ना इथे समोर ठेवलाय. तसं जसं मला जमेल तसं मी करते. छोटा मोबाईल आहे, मोठा नाही. कॅमेरा पण नाही. खूप असं पातळ करायचं. पाण्याचा हात घ्यायचा, ते लाटलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण चव चांगली येते असं होतं. पाण्याचा हात घ्यायचा. तव्यामध्ये नाही, फ्राय पॅन मध्येच होतं ते. तव्यामध्ये हे बघा असं. मी तेल टाकलेलं नाही. आता मी तेल थोडं टाकणार आहे. हे बघा थोडस तेल टाकते. ह्या वाटीचं मेजर घेतलंय. आता मी ह्याला असं एक 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 टोचवाली चाकू असतो ना त्याने टोच मारायची. चांगल्या प्रकारे तो शिजला जातो. असं आहे ना, थोडं झाकण ठेवायचं. हे ना मी एकदा करून पाहिलं होतं. 3 पिठे एकत्र करून किती छान लागतं ना आपल्याला पिझ्झा. तर घरच्या घरी करू शकतो आपण, म्हणून मी तुम्हाला दाखवते.
पलटी केला काय, कलर बघा किती सुंदर आला. आता मी पलटी केलेला आहे. आता बघा शेकलाय नाही, कलर खूप छान आलाय ना, चमक छान आले. तरी मी तूप वगैरे काय लावलंय नाही, हो काही लावलंय नाही तूप वगैरे काहीच. तसे टोचे मारले तर थोडं तेल सोडलंय. तुम्हाला डायबिटीसच्या लोकांना पण हा खूप आवडेल. तिखट आहे याच्यामध्ये, हळद तिखट. हिरवी मिरची पण घेऊ शकता. ही बघा मी दाखवायला ठेवले इथे, हिरवी मिरची पण घेऊ शकता. आता बघा टोमॅटो, मिरची हे मी आता ना गोल गोल राऊंड मध्ये कटिंग केलंय. आता मिरचीला आहे ना असं उभा शेप द्यायचा. असं शेप द्यायचा. परत असे छोटे छोटे लेअर करायचे, बारीक बारीक. परत पलटी करते हा का. आपला पिझ्झा खूप छान असे टोचे दिला मुलं ना, त्याच्यामध्ये तेल थोडं सोडते. आपला पिझ्झा तयार आहे. परंतु आपण आता आपल्या पिझ्झासाठी काय करतोय माहितीये, चांगला शेकून घेतोय. शेकून झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते किती वेळ लागणार आहे. अगदी ना 15 मिनिटात होणार आहे. बघा हे असे छोटे छोटे करते. बटाट्याची कापची उकडलेला आहे बटाटा, त्याची कापणी अशी छोटे छोटे करते. हे बघा छोटे बच्चे कंपनीला खूप आवडेल तुमच्या मुलांना. तुम्ही खरंच घरच्या घरी करा. तिन्ही पिठं एकत्र केल्यामुळं त्यांच्या पोटामध्ये छान पदार्थ जेवणाचा जाईल. आणि न खाणारे मुलं पण 2-3 वर्षाची खातात हो. मी अशी पातळ स्लाइस केले उकडलेल्या बटाट्याचे, खूप पातळ. परत आपल्या पिझ्झाला ना आपण असं पलटी करतोय. बघा चांगल्या प्रकारे शेकलेला आहे. त्याला मध्ये असे टोचे मारत राहायचे, बारीक बारीक छोटे छोटे. काट्याचा चमच असतो ना, काट्याचा चमच, त्याने पण टोचे मारले तरी चालतं चांगल्या प्रकारे काय. आता मी हा असा बटाटा पण ना छान असा गोल गोल स्लाइस करून घेते. बटाट्याला उकडलेल्या मोठे मोठे काप ठेवले ना, एवढे एवढे असे पातळ असे ठेवले असे. आणि मिरचीचे मी असे ठेवले. तुम्हाला पाहिजे तर असे 2 तुकडे पण करू शकता कापून. बघा आपला पिझ्झा पूर्णपणे शेकलेला आहे. आता मी गॅस पूर्ण बंद करते, त्याच्यावरती बेस लावते काय. आता बेस कसा लावते बघा. बघा मी तुम्हाला दाखवते. गोल स्लाइस केलेत बटाट्याचे, टॅमॅटोचे हे बघा असे. ओ बघायला या, आपण पिझ्झा करतोय घरामध्ये. आपल्याला बाहेरचं खायला आवडत नाही ना. बघायला माझ्या मिस्टरांना ना बाहेरचं खायला आवडत नाही का. बटाट्याची स्लाइस असे वरती ठेवते मी इथे. असे लावायचे गोल गोल. तुम्ही बघू शकता मी कसे लावले ते बघा. आणि हे मिरचीचे आहे ना, ते पण छोटे छोटे तुकडे असे ठेवायचे. असे डिझाईन खूप छान दिसते. बटाटा वगैरे ठेवायचे असे, खायला पण सुंदर आणि बघायला पण छान.